नमस्कार, मी संकेत आवटे. 30-40-50चा रूल तुम्ही बघितला असेल. जर तुम्हाला घर बाय करायचं असेल तर त्याच्यावर बऱ्याच कमेंट आल्या की सर माझं बजेट कमी आहे किंवा मी कसं बाय करायचं, अजून मी काय करू शकतो, कशा प्रकारे प्रॅक्टिकली मी करू शकतो किंवा एकदम कमी रेटमध्ये सुद्धा मला घर पण मिळेल आणि मी करोडपती पण होईन, असं काही सगळं करता येतं का? तर त्यावर एक भन्नाट सोल्युशन मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल घर तर फुकट मिळेलच पण करोडो रुपये सुद्धा मिळतील. हे कसं शक्य आहे? ऍक्च्युअली ॲसेट डिप्रिशिएट होत जातात. बरेच ॲसेट बद्दल मी बोलतोय, पण डिप्रिशिएट होतात याचा अर्थ असं नाही की आतापेक्षा पुढची व्हॅल्यू कमी असेल. नो डाऊट ती जास्तच असेल, पण इन्फ्लेशनच्या कंपॅरिझनमध्ये आपण काहीच कमवत नसतो. मग यावर सोल्युशन काय? तर व्यवस्थित मी तुमच्यासाठी ते सोल्युशन घेऊन आलोय. त्याआधी पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. बाय द वे 30-40-50चा रूल जर तुम्ही बघितला नसेल तर तो सेपरेट व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. एकदा जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. एक सिंपल फंड आहे, लक्षात घ्या. जेव्हा मला घर बाय करायचं असतं तेव्हा मी अशा प्रकारे प्लॅन करणार, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. समजा मला लोन अमाऊंट 50 लाख रुपये हवी आहे. ही 50 लाख रुपयाची अमाऊंट मी 20 वर्षाच्या टेन्युअरसाठी घेणार आहे. 20 वर्षाचं सिम्पली मी कर्ज घेणार आहे. याला इंटरेस्ट असेल समवेअर अराउंड 9%. मग तो इंटरेस्ट रेट नेहमी बदलत असतो, हे पण लक्षात घ्या. बँकेचा आधी जर तुम्ही एक 6 महिन्यापूर्वीचा रेट बघितला तर तो बराच कमी होता, आता तो वाढत चाललाय. मी ॲव्हरेज 9% पकडतोय. याचा EMI 44 समथिंग येतो, पण मी राऊंड फिगर 45,000 रुपये इथे पकडलेली आहे अमाऊंट. टोटल इंटरेस्ट यावर जवळपास 57-58 लाख रुपयाचा जातो आणि प्रिन्सिपल अमाऊंट माझी 50 लाखाची आहे. ओव्हरऑल 1,07,08 लाख रुपये जातात. आपण पकडून चालू 1,10,00,000 रुपये मी इकडे इन्व्हेस्ट करतो एका घरासाठी. मग हे खरंच वर्दी आहे का? जर तुम्हाला पगारच 60-70 हजार रुपये असेल आणि त्यातले तुम्ही 50,000, 45,000, 40,000 EMI वर स्पेंडिंग करताय तर वाट लागू शकते. पण यासाठी काही ऑप्शन आहे का? तर 100% आहे. ज्याला स्वतःच घर घ्यायचं आहे त्याला एक बेस्ट ऑप्शन मी देतोय. पण जर तुम्ही अजूनही कन्फ्यूज असाल की घर विकत घ्यायचं की रेंटने घ्यायचं, तर मला कमेंट करू शकता बाय ऑर रेंट हाऊस. जेवढ्या जास्त कमेंट येतील तेवढ्या लवकर मी त्यावर अजून एक व्हिडिओ बनवू शकतो, जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तरच. बरं, यावर आता प्लॅन मी कसा करणार? तर सिंपल प्लॅन आहे. मला हे कळालं की 45,000 रुपये मला इथे भरावे लागणार आहेत EMI साठी. मग पेशन्स नावाची एक गोष्ट असते, त्याचा वापर तुम्हाला करायला पाहिजे. कसा? तर सिंपल फंड आहे. 45,000 रुपये जर मला भरावे लागत असतील तर 45,000, आता मी कोल्हापूरचं एक्झाम्पल तुम्हाला देतोय, बाकी तुमच्या एरियामधले रेंट तुम्ही समजून घ्या. जर एक घर 50 लाखाचं असेल किंवा एखादा फ्लॅट 50 लाखाचा असेल तर कोल्हापूरमध्ये त्याला रेंट मिळतो 10,000च्या आसपास. मग कोणी 8 देईल, कोणी 10 देईल, कोणी 12-13 पण देईल, डिपेंड ऑन दी तुमच्या फ्लॅटची कंडिशन. अशी सगळी गोष्ट आहे. बट तुम्ही मुंबई बरोबर कम्पेअर करू नका. तुम्ही म्हणाल मुंबईमध्ये 1 BHK 2 BHKला 30,000 रुपये रेंट मिळेल ना, पण त्याची प्राइस सुद्धा कोटीत जाणार आहे. ते 50 लाखामध्ये तुम्हाला मिळणार नाही. बाकी कॅल्क्युलेशनसाठी मी 10,000 रुपये पकडतोय. म्हणजेच 45,000 रुपये जर मी EMI पे करणार असेल तर मला 10,000 रुपये रेंट द्यायचं आहे आत्ता सध्या. मग आता तुम्ही म्हणाल 10,000 रेंट कशाला देताय जर स्वतःचं घर आहे तर? सांगतो, त्याच्यावरही सोल्युशन तुम्हाला मी देतोय. समजा 45,000 मधून 10,000 तुम्ही मायनस केले तर माझ्या हातामध्ये 35,000 रुपये बॅलन्स शिल्लक राहणार आहे. आता याचं काय करायचं तेही सांगतोय. पहिली 5 वर्ष तुम्हाला घर घ्यायचं नाही. घर ही अशी गोष्ट आहे किंवा फ्लॅट ही अशी गोष्ट आहे, आज गेला आणि घेऊन आला 100% चुकीचं आहे. त्यासाठी प्रॉपर प्लॅन असायला पाहिजे. मी बऱ्याच वेळा तुम्हाला समजावून सांगतोय की या ज्या मोठ्या गोष्टी आहेत त्यांचं प्रॉपर प्लॅन तुम्ही खूप आधी करायला पाहिजे. जर तुम्ही गडबडीमध्ये अशा जर वस्तू विकत घेत असाल किंवा अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करत असाल तर तुमच्यासारखी मोठी चूक कोणीच करत नाहीये. सो आधी प्लॅन करा, त्यानंतर तुम्ही त्याला एक्झिक्यूट करा. सो दॅट 5-1 वर्ष मी एक काम करेन, 10,000 रुपये रेंट देऊन मी भाड्यानेच राहीन, एखाद्या फ्लॅटमध्ये राहीन. 10,000 रुपये माझे गेले, 35,000 रुपये माझ्याकडे शिल्लक राहणार आहेत. तेच 35,000 रुपये मी इकडे इन्व्हेस्ट करतोय. पण कधी पण लक्षात घ्या, जर मी एखादं घर बाय करतोय तर त्याच्या कागदपत्रांचा खर्च आहे, स्टॅम्प ड्युटी वगैरे खर्च आहे, वकिलाचा खर्च आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. मी थोडंसं जास्त पकडतोय, 5-1 लाखामध्ये ते बसायला पाहिजे, पण मी याला मुद्दामून 10 लाख पकडतोय. रिझन बिहाइंड दॅट की स्वतः पण काहीतरी डाऊन पेमेंट भराल ना, 100% तर लोन तुम्ही करणार नाही. या सगळ्या गोष्टींना इन्क्लूड करून मी 10 लाख रुपये पकडतोय. ऑलरेडी तुमच्याकडे 10 लाख आहेत, ते तुम्ही लमसम इन्व्हेस्ट केले, प्लस 35,000 रुपयांची SIP सुरू केली. प्रत्येक महिन्याला 35,000 रुपये SIP होते, 10,000 रुपये रेंटला जातोय. माझं 45,000चं कॅल्क्युलेशन हे असं आहे. 5 वर्ष झाल्यानंतर तुम्ही तुमचे 10 लाख रुपये आहे असे परत घेतले आणि 45,000 रुपयांचा EMI सुरू केला. आता यावर ही कमेंट यायला नको बरं का, कदाचित 5 वर्षानंतर त्याच घराची किंमत 60 लाख झाली असेल. नो डाऊट 60 लाखाप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. EMI थोडासा यामध्ये वाढवू शकता इफ यू वॉन्ट. किंवा 50 लाखाचं घर तुम्ही 5 वर्षानंतरच घेणार आहात
असं समजा. जर तुम्ही 70 लाखाचं घर घेणार असाल तर 70 लाखाप्रमाणे आधीच आत्ताच EMI कॅल्क्युलेट करून ठेवा, त्याप्रमाणे तुम्ही आकडे टाकू शकता. मी आता 50 लाख टाकण्याचं रिझन हेच होतं की ज्या लोकांचं बजेट कमी आहे, आता ज्या लोकांचं बजेट 30 लाख असेल किंवा 40 लाख असेल त्यांच्यासाठी मी ॲडजस्टेड प्राइस आत्ताच टाकलेली आहे की 5 वर्षानंतर कदाचित त्या फ्लॅटची प्राइस 50 लाख रुपये होईल, म्हणून मी थोडीशी आत्ताच हायर साईडला ती अमाऊंट पकडलेली आहे. माझी 10 लाख लमसम झाली, त्याचबरोबर मी 35,000 रुपये प्रत्येक महिन्याला SIP करतोय. या माध्यमातून 5 वर्षांमध्ये माझे 52 लाख रुपये साठलेले आहेत तिथं. मी पकडतो याला एक ॲव्हरेज 15% रिटर्न. लॉंग टर्म मध्ये तेवढे मिळण्याचे चान्सेस आहेत, सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क. मार्केट अपडाऊन होईल तसं म्युच्युअल फंड पण अपडाऊन होतो, बट लॉंग टर्म मध्ये मी अनेक स्कीम तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवू शकतो. richme.com वर जाऊन तुम्ही या चेक करू शकता. बऱ्याच अशा स्कीम आहेत, कशाला 25%, कशाला 20%, कशाला 30%, कशाला 15%, कशाला 12% रिटर्न मिळत आहेत. मग या रिलेटेड तुम्हाला जर काही मदत हवी असेल, आमच्याकडून माहिती हवी असेल, तर मी मुद्दामून डिस्क्रिप्शनमध्ये एक फॉर्म देतोय तुम्हाला, गुगल फॉर्म. तो तुम्हाला भरायचा आहे. स्क्रीनवर नंबर पण दिसत असेल, तिकडे सुद्धा कॉल तुम्ही करून माहिती घेऊच शकता. बट जर तुम्ही तो फॉर्म भरला, डिटेल्स तुमच्या दिल्या, तर आमच्याकडून एक तुम्हाला कॉल येईल, मेसेज येईल, व्हॉट्सअप येईल. परिणामी तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबर थ्रू मी एक सेपरेट फ्री क्लास घेणार आहे तुमच्यासाठी या इन्व्हेस्टमेंट रिलेटेड. तुम्हाला जर तो जॉईन करायचा असेल फ्रीमध्ये तर तो फॉर्म तुम्ही भरून ठेवू शकता. येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी तुमच्यासाठी तो एक पेड कोर्स फ्री देणार आहे. 1ही रुपया तुमच्याकडून चार्ज मी घेणार नाही. इन्व्हेस्टमेंट रिलेटेड तो पर्टिक्युलर एक कोर्स फ्री असेल, जो एक दिवस आपण संडेचा पकडूया आणि त्या दिवशी तुम्हाला तो कोर्स जॉईन करता येऊ शकतो. ऑटोमॅटिकली तुम्हाला व्हॉट्सअपला त्याच्या सगळ्या डिटेल्स मिळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आत्ताच त्या लिंकवर जाऊन डिस्क्रिप्शन मधल्या फॉर्म तो भरू शकता. ओव्हरऑल इथं जर तुम्ही बघितलं तर मी परत काय करेन, 10 लाख रुपये मी जे भरले होते इथं पहिला विड्रॉल करेन, ते 10 लाख रुपये आणि प्लस 45,000 रुपये. आता इथं तुम्हाला इयर्स दिसतात बरं का, पण मी हे मंथली पकडलेलं आहे. जर मी याचा फिल्टर काढून टाकला ना तर तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल की आपण कशा प्रकारे याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. मी फक्त याचा फिल्टर काढून टाकतोय. हे मंथ वाईज आहे, बरोबर. सो मंथली कॅल्क्युलेशन आहे. फक्त मी याला जास्त किचकट व्हायला नको म्हणून मी तुम्हाला इयरली दाखवतो. अदरवाईज कमेंट यायला नको की 45,000 रुपये तुम्ही इयरली वजा केलेत म्हणून अमाऊंट इकडे चांगली दिसते, असं काही समजू नका. मी याला मंथलीच पकडतोय, इयरली नाही. फिल्टर लावल्यामुळे तुम्हाला हे इयरली आकडे दिसत आहेत 7, 8, 9, 10 वर्षांनी आणि इकडे सगळे इयर्स आहेत. सो मी 45,000 रुपयाची SIP तर चालू ठेवतो, मी बंद करत नाही. पण मी परत इकडे SWP 45,000ची लावतोय. ऑटोमॅटिकली 45,000 माझ्या अकाउंटला येतील आणि ते ऑटोमॅटिकली भरले जातील माझ्या लोनसाठी. लोनचा EMI तिकडून कट होत राहील आणि पहिले 10 लाख रुपये तर मी लगेच काढून टाकले, जे माझ्या स्टॅम्प ड्युटीसाठी खर्च येणार होता, आणि उरलेले 5-7 लाख रुपये जे काही शिल्लक राहणार होते ते मी ॲज अ डाऊन पेमेंट भरणार होतो. मग कोणाचं डाऊन पेमेंट 20 लाख असेल, जेवढं डाऊन पेमेंट तुमचं जास्त असेल तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं आहे. अति कमी म्हणालात तर 20-25% तरी मिनिमम डाऊन पेमेंट असायला पाहिजे कुठल्याही गोष्टीसाठी, आणि चांगला आकडा म्हणालात तर 40 ते 50% डाऊन पेमेंट असायला पाहिजे. मग कार बाय करा, घर बाय करा, काहीही बाय करा. बट बऱ्याच लोकांकडे ते नसतं, अर्जन्सी असते, त्यामुळे मी अति जास्त अमाऊंट तुमच्याकडे असायला पाहिजे हे मी सजेस्ट करणार नाही. मी माझे 10 लाख काढून घेतले, 45,000 रुपये विड्रॉ करतो. हे तुम्हाला कळालं. इकडे माझे पैसे जात आहेतच. कुठं जात आहेत? EMI साठी जात आहेत, प्लस ही जी अमाऊंट आहे ती SIP साठी जाते. सो दॅट माझा एकूण खिशातला लागणारा पैसा असेल तो हा 45,000च असेल. पण ऑटोमॅटिकली म्युच्युअल फंड मला 45,000 प्रत्येक महिन्याला SWP म्हणजेच सिस्टमॅटिक विड्रॉ प्लॅनच्या माध्यमातून अकाउंटवर देईल आणि ते माझे पैसे इन्व्हेस्ट होत राहतील. एवढा सिंपल फंडा आहे. ही झाली गोष्ट पहिली. त्यानंतर होईल काय? सिंपल आहे. मी होम लोन किती वर्षासाठी करतो? 20 वर्षासाठी करतो. ही पहिली 5 वर्ष तर माझी गेलेली आहेत. 6व्या वर्षी मला घर मिळालं, 5 वर्ष पूर्ण होता क्षणी. त्यानंतर पुढे 20 वर्ष म्हणजे 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 25 वर्ष पूर्ण झाली याचा अर्थ तुमचं कर्ज पण फिटलं. इथून पुढे कर्ज भरायची गरज नाही. म्हणजे तुमचा EMI बंद झाला, घर तुमच्या नावावर झालं. 50 लाखाचं घर जे काही 1,10,00,000 रुपये तुम्ही भरले किंवा 1,20,00,000 रुपये भरले ते भरून घर तुमचं झालेलं आहे. पण त्यानंतरही 8,53,00,000 रुपये तुमच्या म्युच्युअल फंडची व्हॅल्यू बनू शकते जर त्याने 15% रिटर्न म्हणजेच पर मंथ 1.25%. आता असं म्हणू नका प्रत्येक महिन्याला 1.25 देईलच याची गॅरंटी काय, असं नसतं. एक 10 वर्षात मला 20% रिटर्न मिळाले तर 20% डिवायडेड बाय 12. जर मला 12% रिटर्न मिळाले तर 12 डिवायडेड बाय 12, कारण 12 महिने आहेत म्हणजे महिन्याला मला 1% मिळाला. असं कॅल्क्युलेशन आहे. ते प्रॅक्टिकल आणि थेरीमध्ये फरक पडतो, राईट. सो मी ॲव्हरेज पकडलंय, त्यामुळे 8.5 कोटी माझ्या खिशामध्ये शिल्लक राहतात. बरं, आता यामध्ये 2 वेगवेगळे माइंडसेट येऊ शकतात बरं का. मी याला पुढे पण कंटिन्यू करतोय. किती वर्ष? समजा मी एक 40 वर्ष हे पैसे भरतच राहतोय तर माझे किती रुपये होणार? तर साहेब तुमचे होणार 82 करोड रुपये. नॉट अ जोक, ह्यूज अमाऊंट बनते.
पण नाही, अजून काही तुम्ही म्हणू शकता की मला 45,000 हे भरायचे नाहीयेत, मी जे 5 वर्ष भरले ना तेवढ्यावर मला माझं घर मिळायला पाहिजे. मी काय करेन, मी तेवढे पैसे भरून टाकेन आणि तिथून फक्त मी 45,000च विड्रॉ करेन, बाकी काही करणार नाही. माझा जेवढा EMI आहे ना तेवढीच मी अमाऊंट विड्रॉ करेन. मग जर तुम्ही तेवढीच अमाऊंट 45,000च विड्रॉ करत असाल आणि भरत काहीच नसाल, फक्त 5 वर्षाची इन्व्हेस्टमेंट, बाकी मी विसरून गेलोय, तरी काही हरकत नाही. 25 वर्षानंतर इकडे तुम्ही क्लिअरली बघू शकता, 25 वर्षानंतर तुमच्या हातामध्ये 3,65,00,000 रुपये शिल्लक राहतील आणि तुमचं घर तुमच्याच नावावर होईल. गुंतवणूक किती झाली? फक्त इन्व्हेस्टमेंट तुमची 1,12,00,000ची झालेली आहे आणि त्या बदल्यात 3,65,00,000 आणि तुमचं घर जे काही 2-2.5 कोटी त्याचं व्हॅल्युएशन होईल ते सुद्धा तुमच्या हातामध्ये आहे. म्हणजे एवढी मोठी अमाऊंट तुम्ही अर्न करू शकता. पण जर पुढे न भरता तसंच ठेवलात तर त्याचे 37 कोटी रुपये होऊ शकतात. मग तुम्ही म्हणाल ही पुढची पण अमाऊंट मी भरायची बंद करणार आहे, इथून सुद्धा याला सुद्धा झिरो करू शकता. जर ही अमाऊंट जरी तुम्ही झिरो केली तरी सुद्धा 40व्या वर्षानंतर तुम्हाला 34 कोटी रुपये मिळतात. इथे खाली पण तुम्ही बघू शकता, सेम फिगर इथं पाहायला मिळेल. बरं, यामध्ये अजून एक कॅटेगरी येऊ शकते. मी हे जे 10 लाख रुपये भरले होते, मला ते 10 लाख इथं भरायचे आहेत, ते सुद्धा 10 लाख मी इथूनच काढेन आणि जी अमाऊंट असेल ती पुढे कंटिन्यू होईल. असं जर तुम्ही केलं तर 25 वर्षानंतर म्हणजेच 20 वर्षानंतर तुमचं घर नील होईल, तुमच्या नावावर होईल. त्यावेळी तुमच्या हातामध्ये 1,70,00,000 रुपये येतील. गुंतवणूक फक्त तुमची 31 लाखाची असेल. या 31 लाखामध्ये एवढी मोठी अमाऊंट तुम्हाला रिटर्न मिळणार आहे. ही जी अमाऊंट भरली याच्याबद्दल मी बोलतोय. टोटल 35,000ने तुम्ही ही जी अमाऊंट भरताय ना 5 वर्षामध्ये, या अमाऊंट बद्दल बोलतोय. मग एवढी कमी अमाऊंट भरून सुद्धा एवढे चांगले रिटर्न जर मला मिळत असतील, अजून काय हवंय? अशा प्रकारे तुम्ही याचं मॅनेजमेंट करू शकता. तुम्हाला हवं आहे नको आहे त्याप्रमाणे तुम्ही याचे ऍडजस्टमेंट करू शकता. जरी 10 लाख तुम्ही काढले तर मी रिकमेंड करेन की इथं सुद्धा एक छोटी SIP तुमची कंटिन्यू राहायलाच पाहिजे. 45ची करू शकला तर वेल अँड गुडच आहे, सगळ्यात बेस्ट आहे. कारण 45,000 तर तुम्ही भरणारच होता 20 वर्ष आणि फक्त घर मिळवणार होता. पण त्याच्या बदल्यात आपल्याला डायरेक्ट मिळाले 34 कोटी रुपये 40व्या वर्षी. बरं, आता बरेच जण येतील बरं का, काय सर सांगताय 40व्या वर्षी 34 करोड घेऊन मी काय करू म्हातारा झाल्यावर? नाही, आहे, खूप चांगला प्लॅन आहे. तुम्हाला वाटलं आता घर झालंय, एन्जॉय करायचं आहे, मला आज अमेरिकेला फिरून यायचं आहे, तिकीट काढण्यासाठी 1-2 लाख रुपये माझे गेले, फॅमिलीचे गेले, 10 लाख रुपये मला खर्च करायचे आहेत. चला 1, 2, 3, 4, 5, 6 10 लाख रुपये मी इथे खर्च केले. परत पुढच्या वर्षी तुम्ही प्लॅन केला, नाही मला 50 लाखाची टूर करायची आहे. खरा इथं 50 लाख रुपये तुम्ही खर्च करू शकता. परत तुम्ही प्लॅन केला अनेक 2 वर्षांनी, मला 50 लाख खर्च करायचे, अजून करा. परत 50 लाख खर्च करताय, अजून करा. अजून 50 लाख करताय, अजून करा. तरी सुद्धा साहेब 28 कोटी रुपये शिल्लक राहत आहे. खर्च किती करताय? 50 लाखात खर्च करताय. 10 लाख ट्रिपवर उडवताय. 50 लाखाची गाडी घेतली, 50 लाख आणि कुठेतरी लावले, 50 लाख आणि काहीतरी केलं. असं करून सुद्धा माझ्याकडे एवढा फंड शिल्लक राहतो. म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगतोय की म्युच्युअल फंड मध्ये जर यायचं असेल, चांगली इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि लॉंग टर्म मध्ये मोठा फोलिओ जर तुम्हाला जनरेट करायचा असेल तर इट्स गेम फॉर मिनिमम 5 to 10 years. तिथून पुढे जे फळ तुम्हाला मिळणार आहे, नेहमी आपले घरातले वडीलधारे लोक म्हणतात ना, कष्टाचं फळ चांगलं असतं, ते हेच आहे. सो थोडासा यावर तुम्हाला विचार करावा लागेल. तुम्हाला जी मदत हवी आहे ती माझी टीम तुम्हाला करेल. आणि महत्त्वाची गोष्ट, मी स्वतः तुमच्यासोबत झूम मीटिंग करणार आहे. गुगल फॉर्म तुम्ही भरू शकता. तुमचे जे प्रश्न आहेत तुम्ही डायरेक्टली माझ्यासोबत डिस्कस सुद्धा करू शकता. यातच कोल्हापूरला एक सेमिनार मी तुमच्यासाठी येतोय. तो जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर कोल्हापूर सेमिनारसाठी, ऑफलाईन सेमिनारसाठी या नंबरला कॉल करू शकता. या नंबरला कॉल करून तुम्ही तुमची सीट बुक करू शकता आणि जी मदत तुम्हाला लागेल त्या रिलेटेड, कोल्हापूरच्या ऑफलाईन रिलेटेड, ती सगळी माहिती माझी टीम तुम्हाला प्रोव्हाइड करेल. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.